कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही बात झाला, अजून किती बोलशील? लाले हे आता अति होते तुझं। नाही, मी घाबरवणार नाही। माझ्या लेकाच्या हातून एवढी मोठी चूक घडली, मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही असा त्याच्या हातून घडला हा। आणि आता ते का ना त्याच्या मनाविरुद्ध आयुष्यभर त्या पोरी सोबत लग्न करूचा लागत जी ते का आवडत नाही। आणि ह्या सगळ्या कोणामुळे होता? या दादा खोतांमुळे। मका सांगा, ह्या सगळ्यात ना श्रीनूचा काय दोष हा? कसा असता ना बंधू, मडका वाकडा तिकडा घडला ना तर त्यात मडक्याचा दोष नसता, ता घडवणाऱ्या त्यांच्या हाताचा दोष असता। अख्ख्या गावात संस्कारांचे धडे देणारो दादा खोत माझ्या लेकाक संस्कार देताना कमी पडलो। म्हणून माका ना आयुष्यभर खंत रवात की मी माझो लेक चुकीच्या हातात दिलाय। आधीपासून ना जर माझा बोट धरून माझो लेक चालला असता ना तर आज चित्र वेगळं असता। लाली तुझं डोकं फिरले ना म्हणून तू वाटेल ते बरळतेस। श्रीनू जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालला असता ना तर आज त्याच्या चेहऱ्यावर जो पश्चाताप दिसतोय ना तो दिसला नसता। लाले तू कधीच स्वतःची चूक मान्य केली नाहीस आणि आजही करत नाहीयेस। तू चल चल चल, तू चल लाली, चल तू चल। हात लावायचा नाही हा, हात लावायचा नाही। मी माझी चूक कधीच मान्य करत नाही, कारण मी कधी चुकीची नसतायच। आणि आज ता सिद्ध झाला। हे बघ लाली, तू बरोबर आहे. बरोबर आहे। लाली तुझा बरोबर आहे, तुझा काय पण चुकला नाही, सगळं माझाच चुकला। मका माफ कर। दादा मामा, अरे मी केलेल्या चुकीसाठी तू का हात जोडतोयस? हे बघ, तू तू आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस। यात तुझा काही दोष नाही, हे सगळं माझ्यामुळे होतं। अरे कसला आवाज येतोय हा? भांडल्यासारखा येतोय, पण एवढ्या जोरजोरात बोलतोय कोण? आई बाहेर आहेत, त्या कोणाशी वाद घालतात का? बापरे। लाली माझं चुकलं, तुझ्या लेखा घडवण्यात माझ्याकडून चूक झाली, मका माफ कर। तुझ्या लेकाला घडवण्यात मी काहीतरी कमी पडला, सगळं माझं चुकलं। दादा काय दादा दादा किती वाट बघितली होती मी या दिवसाची। आज माझं स्वप्न पूर्ण झालं। शेवटी मी या रघुनाथ खोताला गुडघे टेकायला लावलेच। लाली माझे संस्कार हरले, मी हरलो, तुझ्या लेकाला घडवण्यात कमी पडलोय मी। हे काहीचे तळतळाट घेतले तुम्ही, तुझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ केलं मी।
तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण माका माफ कर. हे दादा माका माफ कर. हे खा, आता मी चारू आणि श्रीनूचा लग्न लावून देतल. तुका पण याच वया होता ना दादा? हा, आता नाही म्हटलं तरी या करूक देऊक लागतलय. आणि आणि तुका शेवटचं सांगतलंय, यापुढे माझ्या लेकाच्या आयुष्यात माका तुझी ढवळाढवळ नको. हा जेवढा केलास ना तेवढा खूप झाला. हा? मामा भाच्याच्या नात्यापुढे काही एक अधिकार नाही हा तुझा माझ्या लेकाच्या आयुष्यात, समजला? आणि तू पुन्हा जर का हैसार केलास ना तर माझा मेलेला तोंड बघतालायस. चल लाली, चल म्हणताय ना लाली! मी. चल लाली! गो बाजू, चल चल. बाबा क्या बात आहे, यालाच म्हणतात परफेक्ट क्लायमॅक्स. निशी, आई, मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणून मी बघायला आले. मला असं वाटलं आपल्याच घरातून येतोय. आई, हा तुम्ही ठीक आहात ना? हा, अगं हो. ते काय झालं, मी एक फिल्म बघत होते, त्याचाच आवाज ऐकला असशील तू. काय जबरदस्त फिल्म होती ग. हे काय जबरदस्त क्लायमॅक्स होता त्याचा, तोही कॉमेडी. मला तर खूप मज्जा आली. तू सुद्धा बघ ना कधीतरी वेळ काढून, तुला पण मज्जा येईल. हो, मी नक्की बघेन. हा. बरं, मला आवरायचं आहे, मी येते. हो हो हो, आवरा. घरी जा सगळे. दादा आहे की नंतर माका थोडा वेळ एकटा राहू दे. घरी जा तुम्ही. चारू, तुझ्यामुळे आज या देव माणसावर वेळ आली. मी तुला सोडणार नाही. आता गोष्ट फक्त श्रीनिवासपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे. बघ मी काय करते. मी शांत बसणार नाही. तुला ह्या सगळ्याची किंमत मोजावी लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.